नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सेक्रापूरमध्ये स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 4थी आणि 5वी स्कॉलरशिप यासाठी विषय इंग्रजी या घटकातील घटक क्रमांक 10 डिक्शनरी स्किल हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचा घटक आहे 10वा विसरू नका। डिक्शनरी स्किल शब्दकोश पाहण्याचे कौशल्य। डिक्शनरी स्किल म्हणजे नेमकं काय, कशाला म्हटलं जातं डिक्शनरी स्किल ते सांगतो तुम्हाला थोडक्यात। तुम्हाला डिक्शनरी दिलेली असते बघा, आणि त्या डिक्शनरी मध्ये काय करतात, शब्द त्याचा अर्थ उच्चार आणि अर्थ दिला जातो, पण देताना कसे देतात, ABCD चे हे जे काय अल्फाबेटिकली ऑर्डर आहे त्या ऑर्डर नुसार काय केले जातात, शब्द दिले जातात। आणि मग तुम्ही काय करायचंय, काही वेळेस काय करतात, असे 3 शब्द देतील, 4 शब्द देतील, पण त्या 4 शब्दाचं पहिलं अक्षर कसं असणार, A न सुरू होणार, नंतर दुसरं अक्षर B न सुरू होणार, नंतर मग अक्षरामध्ये बदल करत जातात ते, याला अल्फाबेटिकली ऑर्डर असं म्हटलं जातं। म्हणजे तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डर यायला पाहिजे, याच्यासाठी काय यायला पाहिजे, ABCD आपल्याला यायला पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो, लेटर बोलतो। मग इथं तुम्हाला अगोदर काय केलेत बघा, लेटर दिलेत, A पासून तर Z पर्यंत काय केलेले आहेत, लेटर दिलेले आहेत, ते आपले पाठ असणं गरजेचं आहे। कोणत्या क्रमांकाला कोणतं लेटर येतं हे माहिती असणं गरजेचं आहे। याच्यासाठी आपण सुरुवातीला ई ज्योती असा एक क्रम तुम्हाला दिलेला होता। आता मग लक्षात काय असायला पाहिजे, आपल्या अल्फाबेटिकली ऑर्डर आपल्याला यायला पाहिजे, म्हणजेच अक्षरांचा क्रम ओळखता आला पाहिजे। काय करता आला पाहिजे, अक्षरांचा क्रम ओळखता आला पाहिजे। दुसरं वर्ड मिनिंग, त्या शब्दाचा अर्थ शोधता आला पाहिजे आपल्याला। काय करता आला पाहिजे, शब्दाचा अर्थ शोधता आला पाहिजे। तिसरा आहे प्रोनाउन्सिएशन, म्हणजे उच्चार ओळखणे, उच्चार ओळखता आले पाहिजे। जसं अ या अक्षराचे उच्चार किती प्रकारे होतात, असे पण उच्चार होतात, असं पण उच्चार होतात, हे उच्चार आपल्याला काय करता आले पाहिजेत, आयडेंटिफाय करता आले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत। चौथा आहे स्पेलिंग, शब्द लेखन तपासणे, म्हणजे तुम्ही जे अक्षर लिहित आहात, शब्द लेखन जे आहे ते महत्वाचं आहे, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, शुद्ध लेखन, शुद्ध अक्षरामध्ये काय करणे, लिखाण करणे। आता याच्यावर आधारित क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे बघा। पहिला क्वेश्चन दिलाय, चूज द वर्ड दॅट इज अल्फाबेटिकली थर्ड इन द गिव्हन वर्ड्स। खाली 4 ऑप्शन दिलेत आणि त्या 4 ऑप्शन मध्ये त्यांनी सांगितले 30 नंबरचं अक्षर जे आहे ते कोणतं असू शकतं, आणि याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, अगोदर हे सगळे अक्षर लिहून घ्यावे लागतील बघा। आता अँड पहिल्यांदा सुरुवातीला ए आहे, बरोबर, म्हणजेच पहिलं अक्षर काय येऊ शकतं, ए। दुसरं बघा एन कधी आहे, एन कधी दिसतोय तुम्हाला, बघा एन अगोदर आहे, टी कधी आहे, नंतर दिलेला आहे, आर कधी आहे, त्याच्यानंतर। आता बघा इथं आपण काय घेऊ शकतो, 2 नंबरला एन घेऊ शकतो, टी किती आहे, टी कधी आहे, नंतर आर, हे एन वाला झालं। त्याच्यानंतर काय घेता येईल आता आपल्याला, ए नंतर कोण घेता येईल, आर, म्हणजे हे आर घेतलं, आर नंतर कोण घेता येईल आपल्याला, टी, ए नंतर कोण, पी, म्हणजे बघा सगळ्यात अगोदर कोण यायला पाहिजे, आता इथं एन, याच्यानंतर कोण यायला 2 नंबरला, पी झाला घेऊन, बघा एन नंतर कोण, पी नंतर कोण, आर नंतर कोण, टी, म्हणजे 1 नंबर वाला अक्षर सगळीकडे सारखं आहे। मग आपण दुसऱ्या अक्षराला चान्स दिला, कोणता घेतला, एन नंतर कोण, पी 2 नंबरला आहे, पी घेतला 2 नंबरला, नंतर आर, पी नंतर आर आहे, तो आर घेतला, त्याच्यानंतर टी आहे, टी घेतला। आता इथपर्यंत आलोय आपण। आता शेवटचं अक्षर पाहायचंय आपल्याला, डी अगोदर आहे, म्हणजे इथं डी येईल, पी नंतर परत त्यांनी काय केलं, टी दिलं। आता आर नंतर तिसरं अक्षर शोधायचंय आपल्याला, पी झाला, बघा याच्यात कुठलं येऊ शकतं, डी नंतर ई आलं, त्याच्यानंतर टी आहे का,
नाही. यल कधी आहे बघा, यल हे बघा ईच्या नंतर गेले म्हणजे इथं काय येणार यल, याच्या नंतर काय येणार ई. आता आर हे अक्षर इथं संपलंय. मग यांचा प्रश्न काय होता, 3 नंबरचं अक्षर जे आहे तर 3 नंबरचं अक्षर कोणतं आहे, आर. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता आला, तिसरा. कळलं का, क्रम कसा ओळखता आला पाहिजे आपल्याला या पद्धतीने. आता दुसरा प्रश्न बघूया. Which word will be the alphabetically third? अल्फाबेटिकली तिसरा शब्द कोणता आहे तो शोधायचा आहे. बघा आधी लिहून घेऊया. सगळे कोणते, बी ए. बघा इथं बी ए बी ए बी ए बी ए, म्हणजेच सगळीकडे काय लिहिता येईल तुम्हाला, बी ए बी ए बी ए, आणि चौथा अक्षर आहे बी ए. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी, ए नंतर बघा आर आणि यल, आर आणि यल यांच्यात कोण आधीचा आहे का, हा जी दिसतोय त्याच्या अगोदर बी आहे, म्हणजे इथं पहिलं अक्षर कोणतं येणार, बी. आता या दोघांचं संपलं म्हणजे हे येणार बी. याच्यानंतर बी नंतर कोणतं अक्षर येतंय बघा, बी नंतर हे दिसतंय बघा मला जी, म्हणजे 2 नंबरला कोणतं येणार, बॅग वालं. त्याच्यानंतर 3 नंबरला बघा जे गेला त्याच्यानंतर कोण आहे, यल, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, यल. आता यल नंतर कोण इकडं, हा बी तर इकडं आलेला आहे म्हणजे हे अक्षर कुठं गेलं, 1 नंबरला. मग राहिलं कोण, यल नंतर कोण आहे, आर, म्हणजे इथं कोण यायला पाहिजे, आर. म्हणजे आपलं 3 नंबरचं जे अक्षर आहे बघा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, बॉल. बॉल हे अक्षर 3 नंबरला येतं, म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता, दुसरा. कोणता क्रमांक आला, दुसरा. अशी अल्फाबेटिकली ऑर्डर आपल्याला काय करता आली पाहिजे, शोधता आली पाहिजे. कळलं, घ्या लिहून व्यवस्थित. तिसरा प्रश्न आहे, प्रश्न काय दिलाय बघा, which word will be the third in the alphabetically order? तिसरं अक्षर कोणतं आहे अल्फाबेटिकली ते शोधायचे. अँड, अँगर, अँड आणि अॅनिमल हे दिलेलं आहे. आता कसं ओळखणार, अगोदर आपल्याला लिहावे लागतील बघा. ए नंतर ए अँड, हा दोन्ही शब्द सेम आले, अँड अँड, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, टी कधी आहे, टी उशिरा आहे. त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर अँड, म्हणजे पहिला शब्द कोणता यायला पाहिजे रे, अँड, हा पहिला यायला पाहिजे. आता दुसरा शब्द कोणता यायला पाहिजे, जी, जी, म्हणजे हा दुसरा शब्द यायला पाहिजे. तिसरा ए एन आय, हा तिसरा शब्द यायला पाहिजे. टी, टी कधी आहे, झालं, हा चौथा शब्द यायला पाहिजे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय आहे, ॲनिमल. कळलं, ॲनिमल. हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 4, ॲनिमल. याच्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, which word will come after work in the dictionary? आफ्टर, आता आफ्टर म्हणजे काय, हे बघा इथं एक वाक्य लिहून देतो मी तुम्हाला. आफ्टर, आफ्टर म्हणजे च्या नंतर. आफ्टर म्हणजे काय, च्या नंतर. आणि तिथंच बिफोर, च्या आधी. काय म्हणतात, च्या आधी. चहा नाही, च्या. कळलं. मग आता बघा, आफ्टर वर्क, वर्क. आता वर्क मधला कुठला घ्यायचा आपल्याला, डब्ल्यू. आफ्टर म्हणलं की काय सांगितलं, च्या नंतर. मग इथं बघा डब्ल्यू, डब्ल्यू नंतर कोणतं अक्षर, हे 3च असतील, एक्स वाय झेड. याच्यात एक्स मध्ये आहे कोण, नाही. वाय मध्ये दिसतंय, नंतर झेड मध्ये नाही, नाही, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता, दुसरा, इयर. कळलं, पहिलं अक्षर शोधलं त्याच्यावरून घेतलं. आता याच्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा, where will you look up the words with P in the dictionary? बघा
काय म्हटलंय त्यांनी, पी हे जे लेटर आहे म्हणजे तुमच्या शब्दकोशातील पी या अक्षराचे शब्द तुम्हाला कुठे सापडतील? कुठं सापडल बरं? कुठं सापडल सांगा बरं, कोण सांगतय? कुठं सापडल बघा, कोणतं म्हटलंय? पी. आता याच्यात काय दिलेलं आहे बघा, इथं आफ्टर ओ, बिफोर ओ, आफ्टर जी, आफ्टर क्यू, आफ्टर आर, म्हणून तुम्हाला मी तर वरतीच लिहून दिलं होतं आफ्टर आणि बिफोर. मग पी ऑफ द वर्ड्स विथ द पी. आता पी हा हे जे अक्षर आहे हे शब्दकोशात कुठं सापडेल बघा, पी अक्षर इथं आहे. ओ नंतर लगेच पी आलंय बघा, ओ नंतर लगेच पी. मग ओ नंतर म्हणजेच आफ्टर ओ येईल का बिफोर येईल? बिफोर म्हणजे च्या आधी, ओच्या आधी कोणतं? एन आहे. मग ओच्या नंतर कोण येतं? पी. मग आपल्याला उत्तर कोणतं असायला पाहिजे? आफ्टर ओ पहिलं. आफ्टर ओचा अर्थ तुम्हाला सांगितला च्या नंतर. 6वा प्रश्न आहे बघा, बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर व्हिच वर्ड विल बी द मिडल पोझिशन? मिडल पोझिशनला कोणता वर्ड येऊ शकतो हे बघा. मग आता अगोदर काय करावं लागेल? एफ. एफ आधी का नाही? ई वाला आधी आहे, मग ई वाले शब्द आधी घ्यावे लागतील. ई वाले म्हणजे कोणते बघा, आय 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 समान आहेत. मग ई नंतर वाय शेवटी आहे म्हणजे एल आधी आहे. म्हणजे पहिला शब्द कोणता येणार माहितीये का? एल्बो. पहिला शब्द कोणता येणार? एल्बो. याच्यानंतर दुसरा शब्द शोधायचा आहे. एल्बो नंतर काय यायला पाहिजे? यल ए. आयलॅश येईल, आयलॅश का आयब्रो येईल बघा. आय बी आलाय का नाही, म्हणजेच आय ब्रो. याच्यानंतर बी गेला, आता कोण यायला पाहिजे? आयलॅश. आता कोण राहिलं बघा? आयलिड. आणि आयलिड नंतर कोणता शब्द राहिलेला आहे? एफ. म्हणजेच एफ वाला फोर हेड. हे झाले. आता मिडल सांगितलं. मिडलला, मिडल म्हणजे काय? मध्यभागी कोणता येणार आहे? मध्यभागी म्हणजे आधी शब्द मोजावे लागते ना आपल्याला. किती झाले बघा? 5. इकडे 2 सोडायचे, इकडे 2 सोडायचे, डावीकडे 2, उजवीकडे 2, मध्ये कोण आलं? आयलॅश. मग आयलॅश किती नंबरचा पर्याय आहे? 3 नंबरचा पर्याय आहे. म्हणून याचं उत्तर काय झालं? 3. कळलं? असे तुम्हाला काय करता आले पाहिजे? शब्दकोश जे आहे ते वाचता आले पाहिजे.